सध्या राज्यात सर्वत्र लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व मुद्दे बाजूला पडतील आणि याच मुद्द्यावर निवडणूक होईल असं चित्र आहे। पण या योजनेसाठी भरलेल्या अर्जात काही महिलांकडून चूक झाली आहे, त्यामुळे त्यांचा अर्ज नामंजूर झाला। परंतु आता या महिलांना नारी शक्ती ॲप वरून घर बसल्या झालेली चूक दुरुस्त करता येणार आहे। या योजनेसाठी नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेल्या जवळपास 43,000 महिलांना अर्जातील त्रुटीमुळे किंवा नारी शक्ती ॲपवर त्रुटी दुरुस्त करण्यासाठी एडिटचा पर्याय नसल्यामुळे या योजनेचा लाभ घेता आला नाही। परंतु आता महिलांना हे रिजेक्ट झालेले फॉर्म दुरुस्त करण्यासाठी आणखीन एक संधी मिळणार असून लवकरच नारी शक्ती ॲपवर एडिटचं बटन उपलब्ध करून दिलं जाणार आहे। त्यामुळे नामंजूर अर्जातील त्रुटी त्यांना आता दुरुस्त करता येणार आहे। या सुरुवातीच्या टप्प्यात नारी शक्ती ॲपद्वारे फॉर्म स्वीकारले जातील, परंतु या ॲपवरील वाढता ताण पाहता शासनाने नवीन पोर्टलची निर्मिती करून त्या माध्यमातून हे सर्व अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली होती। परंतु सुरुवातीच्या काळात नारी शक्ती ॲपवरून भरलेले फॉर्म काही चुकांमुळे रिजेक्ट झाल्यामुळे तो फॉर्म पुन्हा दुरुस्त करण्यासाठी पर्याय उपलब्ध नव्हता। त्यामुळे काही कारणांमुळे अर्ज रिजेक्ट ठरल्यामुळे राज्यातील जवळपास 43,000 अर्ज लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहण्याचा अंदाज होता। याचाच विचार करून अखेर महिला आणि बालकल्याण विभागाकडून या अर्जदारांसाठी एडिट बटनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ॲपमध्ये तांत्रिक बदल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत। या एडिट बटनमुळे लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेल्या अर्जात आवश्यक बदल करता येणार आहे। त्यामुळे यापूर्वी नामंजूर झालेल्या अर्जदारांना लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरवता येणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने अर्थसंकल्पादरम्यान या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली असून सध्या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय। या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे। या योजनेत 2.5 कोटी महिला लाभार्थींना लाभ देण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे।